जब तक न सांस टूटे जिए जाना चाहिए, दरिया हो या पहाड़ टकराना चाहिए. सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आता जी येणारी कंबाईंड पूर्व परीक्षा, गट ब पूर्व परीक्षा आणि गट क पूर्व परीक्षा जी येत आहे, त्याच्या दृष्टिकोनातून आपण एक्झाम ओरिएंटेड काही महत्त्वाच्या शासकीय योजना या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तुम्हाला एक तरी प्रश्न त्याच्यातून आलेला दिसेल, कारण आजकाल एमपीएससी योजनांवरती, ज्या योजना बंद झालेल्या आहेत, ज्या योजना दुसऱ्या योजनांमध्ये मर्ज झालेल्या आहेत, अशा सगळ्या योजनांवरती एमपीएससी प्रश्न विचारते. म्हणजे गेल्या 3-4 वर्षांचे जर तुम्ही पेपर बघितले तर प्रत्येक वर्षी त्यांनी योजनांवरती प्रश्न विचारलेले आहेत. सो आपल्याला काय करायचे, ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या महत्त्वाच्या योजना आपण कव्हर करणार आहोत. आणि या लेक्चरमध्ये आपण जास्तीत जास्त आपण अगोदर रोजगाराच्या योजना कव्हर करू आणि मग बाकीच्या योजना आपण सगळ्या कव्हर करू, ज्या की एक्झाम ओरिएंटेड असतील. फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन हे लेक्चर करायचं आहे. किंवा एक नोट डाऊन, किंवा तुम्ही काय करा, एक नोटपॅड ठेवा आणि एक पेन ठेवा. तुम्ही स्वतःच्या नोट्स पण त्याच्या तयार करू शकता, शॉर्ट नोट, ज्या तुम्हाला रिव्हिजनसाठी कामाला येतील. तर आपण सुरू करूया. हे लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर आपला हा जो टेक्स्टबुकचा टेलिग्राम चॅनल आहे तो तुम्ही जॉईन करा. याच्यावरती तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतील. राईट. सध्या बघा, आपण एक गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केलेला आहे. आरंभ 2026 नावाची एक राज्यसेवेची बॅच लॉन्च केलेली, जी इंटिग्रेटेड बॅच आहे, ज्याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा, पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची सगळी तयारी आपण याच्यामध्ये करून घेणार आहोत. याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, नंतर सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, नंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमची रायटिंग प्रॅक्टिस या बॅचमध्ये पूर्णपणे आपण करून घेणार आहोत. आणि गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम याला नाव का देण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये तुमच्या डोक्यावर बसूनच आम्ही सगळ्या गोष्टी करून घेणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला डेली मेंटॉरशिप पण दिले जाणार आहे. डेली तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स पण असणार आहेत डेली. आणि तुम्ही या प्रोग्राम अंतर्गत जर ही बॅच जॉईन केली आणि बॅच जॉईन केल्यानंतर जर तुम्ही 2026 ची प्रिलिम्स जरी क्वालिफाय केली तरी तुम्हाला टेक्स्ट बुक 1 लाख रुपयाचा कॅश प्राइज देणार आहे. किती? 1 लाखचा कॅश प्राइज. आणि समजा चुकून तुम्हाला इथं पर्सनलाइज स्टडी प्लॅन पण मिळणार आहे. आणि समजा चुकून तुमचं उद्या हा तुम्ही कोर्स 90% तुम्ही 90% जास्त कोर्स तुम्ही पूर्णपणे कंप्लीट केला आणि समजा चुकून उद्या तुमचं सिलेक्शन नाही झालं या प्रोग्राम अंतर्गत, तर तुम्ही भरलेली फीस सुद्धा तुम्हाला गॅरंटेड परत मिळणार आहे. तर नक्की जॉईन करा. आणि 2026च्या दृष्टिकोनातून कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी, पूर्व आणि मुख्यची कंप्लीट तयारी करून घेणारी एक इंटिग्रेटेड बॅच पण आपण लॉन्च केलेली आहे. तर ही बॅच सुद्धा लेस दॅन 10,000 मध्ये तुम्हाला ही बॅच मिळते. लेस दॅन 10,000 मध्ये तुम्हाला बॅच मिळते फक्त. तर याच्यामध्ये पूर्व, मुख्य आणि पीएसआयच्या इंटरव्ह्यू पर्यंतची सगळी तयारी करून घेतली जाणार आहे. कंप्लीट सिलेबस कव्हरेज असणार आहे. मॉक टेस्ट असणार आहेत. स्टडी नोट्स तुम्हाला या दोन्ही म्हणजे राज्यसेवेचा पण आणि कंबाईनच्या पण तुम्हाला घरपोच नोट्स पूर्णपणे मिळणार आहेत. त्या प्रिंटेड असतील. राईट. त्याचे बुक्स प्रिंटेड असतील, ते तुम्हाला घरपोच तुम्ही कोर्स खरेदी केल्यापासून आठवड्याच्या आत तुम्हाला त्या मिळून जातात. तर हा माझा नंबर आहे. याच्यावरती तुम्ही काय करू शकता, मला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. किंवा या लेक्चरच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर याच्यावरती तुम्ही मेसेज करा. मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ऍड करतो आणि तिथं त्या नोट्स तुम्हाला मिळून जातात. सो आपण मग काय करू, आपल्या लेक्चरला आता सुरुवात करू. तर पहिली आपण योजना बघणार आहोत. पहिली रोजगाराची योजना बघणार आहोत ती म्हणजे NREP, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना. बघा, ही योजना आपण आता ज्या बंद झालेल्या किंवा मर्ज झालेल्या योजना का बघतोय, कारण त्याच्यावरती पण एमपीएससी प्रश्न विचारते. म्हणूनच आपल्याला काय करायचंय, या योजना बघायच्या आहेत. तर बघा, ही जी योजना आहे 2 ऑक्टोबर 1980 महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 1980 ला इंदिरा गांधी सरकारने सुरू केलेली आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना. आता ही योजना कोणत्या म्हणजे या योजनेमध्ये कोणती योजना मर्ज करण्यात आली, तर याच्यामध्ये फूड फॉर वर्क प्रोग्राम, जी FFWP होती, NFFWP, नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, जो अन्नाच्या बदल्यात कामाची जी काम योजना होती, जी 1977 ला सुरू करण्यात आली होती. 1977 ला या योजनेऐवजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता एमपीएससी आणखी खोलात जाते. जसं राज्यसेवेला ICDS वरती त्यांनी क्वेश्चन विचारला, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम वरती क्वेश्चन विचारला होता, त्यांनी त्यातले कॉम्पोनंट विचारले होते. सो आपल्याला काय करायचंय, एक्झाम ओरिएंटेडच या गोष्टी याच्यातून घ्यायच्या आहेत. कारण
या एक्झाम मध्ये काय करताय, एमपीएससी आजकाल डिटेल क्वेश्चन विचारायला लागलेली आहे योजनांवरती. सो आपल्याला मग हे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित बघायच्या आहेत. तर याची उद्दिष्ट काय आहेत? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना NREP ची उद्दिष्ट काय आहेत? तर ग्रामीण अकुशल गरिबांना, बघा लक्ष द्या व्यवस्थित, ग्रामीण अकुशल गरिबांना उत्पादक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. तसंच रस्ते, सिंचन कालवे, शाळा इमारती असतील इत्यादी टिकाऊ सामुदायिक संपत्ती निर्माण करून ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करणे, ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास आणि मजबूतीकरण. नंतर जे ग्रामीण गरीब आहेत, बीपीएल बिलो पॉवर्टी लाईन खालचे लोक जे आहेत ग्रामीण गरीब, त्यांचा पोषण स्तर आणि जीवनमान सुधारणे, हे जे काही उद्दिष्ट आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहेत. आता ही जी योजना आहे ती पूर्णपणे केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि याचं जे कॉस्ट शेअरिंग आहे ते राज्य आणि केंद्रामध्ये 50-50% वाटा शेअर केला जातो. म्हणजे योजनेचा खर्च केंद्र सरकार 50% करेल आणि राज्य सरकार 50% करेल. तर ही योजना पुढे काय केलेली आहे, 1980 मध्ये जी NREP योजना आहे, NREP ही RLEGP बरोबर, रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम जो आता आपल्याला बघायचा आहे, या प्रोग्राम बरोबर त्यांनी जवाहर रोजगार योजनेमध्ये नंतर विलीन केलेली आहे. ती पण योजना आपल्याला बघायची आहे. तर आय होप यू की ही योजना तुमच्या लक्षात आली असेल. आता आपण पुढची योजना बघू. आता सगळ्यात महत्त्वाची आणखी एक योजना जी 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू केली होती, NREP पण 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू केलेली आहे. आणि दुसरी कुठली होती तर IRDP, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, जो 2 ऑक्टोबर 1980 ला सुरू केलेला आहे. आता जी IRDP आहे ती ऍक्च्युअली 1978 ला सुरू केली होती, परंतु त्याची जी अंमलबजावणी आहे, ती अंमलबजावणी 2 ऑक्टोबर 1980 पासून सुरू झालेली आहे. तर हे लक्षात ठेवा. तरी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम जो आहे तो कशासाठी सुरू करण्यात आला होता तर पॉवर्टी एलिव्हेशनसाठी, गरिबी निर्मूलनासाठी. याच्यामध्ये काय केलं जात होतं तर जे गरीब लोक आहेत, ग्रामीण भागातले जे गरीब लोक आहेत त्यांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज काय करायच्या, प्रोव्हाइड करायच्या, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या, ग्रामीण गरिबांना गरिबी रेषेच्या वर आणणे, तसंच त्यांचं आर्थिक स्वावलंबन करणे आणि त्यांना बँकांमार्फत अर्थसहाय्य देणे, याच्यासाठी IRDP सुरू करण्यात आली होती. याचे कॉम्पोनंट कोणकोणते होते, जसं की आता मी तुम्हाला सांगितलं, पॉवर्टी एलिव्हेशन, नंतर स्किल डेव्हलपमेंट असेल, असेट क्रिएशन असेल म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास असेल, नंतर ग्रामीण पायाभूत सुविधा यांचा विकास असेल, नंतर सेल्फ सफिशियन्सी, राईट, सगळ्यांना काय करायचं, स्वयंरोजगार द्यायचा पण याच्या अंतर्गत दिला जात होता. सो याच्या अंतर्गत काय केलं जातं तर महत्वाचं पॉवर्टी एलिव्हेशन, गरिबी निर्मूलनाची ही योजना होती. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याचे बेनिफिशियरीज कोण कोण होते तर रूरल आर्टिसन्स, ग्रामीण कुशल कामगार, नंतर जे ग्रामीण मजूर आहेत ते ग्रामीण मजूर, नंतर जे सीमांत शेतकरी आहेत, नंतर SC आणि ST मधील व्यक्ती, नंतर जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास होता, जो आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग होता, त्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग पण ह्याचा बेनिफिट म्हणजे याचे बेनिफिशरीज होते, बेनिफिट या योजनेचा उचलू शकत होते, ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 11,000 पेक्षा कमी असेल. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती प्रश्न तुम्हाला नक्कीच ग्रुप बी किंवा ग्रुप सी मध्ये बघायला मिळेल. चला आता पुढची योजना घेऊ. आता पुढची योजना कुठली, RLEGP, ग्रामीण भूमिहीनांसाठी, काय, रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, ग्रामीण भूमिहीनांसाठी, ज्यांच्याकडे जमीन नाही असे, ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना. जी ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना जी आहे ती 15 ऑगस्ट 1983 ला इंदिरा गांधी सरकारने सुरू केलेली आहे. ग्रामीण भूमिहीन मजुरांना रोजगाराचं आश्वासन देणे, ग्रामीण भागात उत्पादक प्रकल्प निर्माण करणे, हे योजनेचं उद्दिष्ट होतं. आणि सगळ्यात महत्वाचं आणखी काय आहे तर जे भूमिहीन कुटुंब आहेत, त्या भूमिहीन कुटुंबांना, ज्यांच्याकडे जमीन नाही असे, त्या भूमिहीन कुटुंबांना किमान 100 दिवस, किमान 100 दिवस रोजगाराची हमी देणं, जी आता कशाद्वारे हमी दिली जाते, राष्ट्रीय MG नरेगाद्वारे हमी दिली जाते. तर ही हमी या
RLAGP अंतर्गत दिली जात होते. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. आणखी याची उद्दिष्ट कोणकोणती आहेत? तर ग्रामीण भागात उत्पादक व मजुरी आधारित रोजगार निर्माण करणे, नंतर पायाभूत सुविधांसारखी उत्पादक संपत्ती असेट क्रिएशन संपत्ती निर्माण करून ग्रामीण विकासाला हातभार लावणे, ग्रामीण जीवनमानाची एकंदरीत गुणवत्ता सुधारणे, राईट, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवणे. संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च हा केंद्र सरकारकडून म्हणजे 100% फंडेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे पूर्ण फंड सेंट्रल गव्हर्नमेंट देत होतं इथं, राईट. परंतु नंतर ही काय केलेली आहे, RLAGP आणि NREP ह्या दोन योजना नंतर कशामध्ये विलीन केलेल्या आहेत? JRY, जवाहर रोजगार योजना, जी आता आपल्याला पुढे बघायची आहे. बघा, जवाहर रोजगार योजना. तर आता ही जवाहर रोजगार योजना काय होती? तर जी एप्रिल 1989 मध्ये सुरू केलेली आहे जवाहर रोजगार योजना. आता दोन योजना सुरू केल्या दोन योजना सुरू केल्या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. एक जवाहर रोजगार योजना आणि एक नेहरू रोजगार योजना. जवाहर रोजगार योजना ग्रामीण भागासाठी, तर नेहरू रोजगार योजना शहरी भागासाठी सुरू केलेली आहे. तर आता जी जवाहर रोजगार योजना आहे ती दोन योजनांच्या एकत्रीकरणातून, त्याच्यामध्ये पहिली म्हणजे कुठली? NREP, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, जो 2 ऑक्टोबर 1980 ला सुरू करण्यात आला होता, आणि RLAGP, रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, जो 1983 ला सुरू करण्यात आला होता. या दोन योजनांचं एकत्रीकरण करून 1989 मध्ये जवाहर रोजगार योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर याचं मेन उद्दिष्ट काय आहे? ग्रामीण भागात उत्पादक प्रकल्प उभारणे, ग्रामीण भागात मजुरी रोजगार पुरवणे, तसंच ग्रामीण मजुरांच्या मजुरी दरात वाढ करणे आणि शेती कामांच्या मंदीच्या काळात त्यांना रोजगार देणे, हे या जवाहर रोजगार योजनेची उद्दिष्ट आहेत. तर ही जवाहर रोजगार योजना नंतर 1999 मध्ये तिचं नाव रिनेम करण्यात आलं आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना असं नाव करण्यात आलेलं आहे. तर जी नेहरू रोजगार योजना आहे ती पण 1989 ला सुरू करण्यात आली, परंतु ती शहरी भागासाठी. शहरी भागात जे शहरी भागातले जे BPL लोक आहेत त्यांना काय करायचं? मजुरी रोजगार आणि स्वसहाय्यता गट उभारण्यास चालना देण्यासाठी ही योजना सुरू केली होती, जी पुढे काय केलेली आहे? सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आली होती, जी आपल्याला आता पुढे बघायची आहे. आय होप की हे तुम्हाला दोन लक्षात आले असतील. जवाहर रोजगार योजना ग्रामीण भागासाठी आणि नेहरू रोजगार योजना शहरी भागासाठी सुरू करण्यात आली होती. हे खूप महत्वाचे आहेत कीवर्ड्स. आता पुढे जाऊ. आता आपल्याला बघायची आहे डॉक्रा. कुठली बघायची आहे? डॉक्रा. डॉक्रा म्हणजे काय? डॉक्रा म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रूरल एरियाज, ग्रामीण भागातील, ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांची विकास योजना, जी कधी सुरू करण्यात आली होती? 1982 साली. तर याची मेन उद्दिष्ट काय होतं? तर ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत आणि जे बालक आहेत त्या बालकांचे सामाजिक, आर्थिक, नंतर आरोग्य व शैक्षणिक स्तर त्यांचा उंचवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरिबी रेषेखालील म्हणजे BPL कुटुंब जे आहेत ते गरिबी रेषेखालील कुटुंब, विशेषतः महिला आणि बालकांवरती लक्ष केंद्रित करणारी ही योजना लॉन्च केली होती. तर याचं स्वरूप कसं होतं? अंमलबजावणीची पद्धत कशी होती? जे महिला आहेत त्या महिलांचे गट तयार करायचे आणि सामूहिक स्वरूपात उत्पन्नवर्धक उपक्रम राबवायचे, म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप सारखं, राईट. नंतर त्यांना कर्ज सुविधा द्यायच्या, कौशल्य विकासासाठी त्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि इतर सहाय्य पण त्यांना सगळं प्रोव्हाइड करायचं. स्थानिक पातळीवर टिकणारे व फायदेशीर प्रकल्प प्रोत्साहित करण्यासाठी उपक्रमांची निवड जी आहे ती या गटातील महिलांवरती सोपवलेली होती किंवा सोपवणे आणि तसे उपक्रम सुरू करणे. तर ही जी योजना आहे डॉक्रा योजना, जी पुढे 1999 मध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे. आता जी आपल्याला पुढे बघायची आहे, राईट. पुढे ही जी सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आहे ती आजीविका म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानामध्ये नंतर रूपांतर झालं होतं. ती पण आपल्याला पुढे बघायची आहे. पण हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कोणती योजना कशामध्ये मर्ज झाली. तर तुम्ही काय करा, स्वतःच्या शॉर्ट नोट बनवा, कारण याच्या प्रत्येक योजनेवरती MPSC ने प्रश्न विचारलेला आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला काय, आणि ते परत MPSC रिपीट क्वेश्चन करते आहे. सो त्याच्यामुळे ह्या योजना करणं खूप महत्वाचं आहे.
नंतर पुढची योजना, सगळ्यात महत्वाची योजना बघू ती म्हणजे भारत निर्माण कार्यक्रम, भारत निर्माण प्रोग्राम किंवा भारत निर्माण योजना, जी 2005-6 रोजी सुरू करण्यात आली होती. कोणी? मनमोहन सिंग गव्हर्नमेंटनी सुरू केलेली आहे. आता ही जी योजना ही कशासाठी सुरू केली होती तर 2009 पर्यंत, 2005-6 पासून 2009 पर्यंत 6 क्षेत्रांमध्ये मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा भारत निर्माण कार्यक्रम लॉन्च करण्यात आला होता. तर याच्यामध्ये एमपीएससी विचारते काय तर ते 6 क्षेत्र, भारत निर्माण कार्यक्रमाअंतर्गत येणारे 6 क्षेत्र कोणते आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत? गृहनिर्माण, नंतर सिंचन, पेयजल, नंतर रस्ते, विद्युतीकरण आणि दूरसंचार, हे 6 क्षेत्र येतात. याच्यामध्ये काय येत नाही ते लक्षात ठेवा. आता काय येत नाही, काय येत नाही तर ह्याच्यामध्ये एक म्हणजे शिक्षण येत नाही. बघा, शिक्षण येत नाही. दुसरं म्हणजे आरोग्य, आरोग्य याच्यामध्ये येत नाही. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर लक्षात, तर हे 6 तर तुम्ही लक्षात ठेवालच, परंतु एमपीएससी ज्यावेळेस क्वेश्चन विचारेल त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण पण त्याच्यामध्ये घालेल त्या स्टेटमेंटमध्ये. सो त्यावेळेस तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की आरोग्य आणि शिक्षण भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाहीत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चलो फिर आगे चलते. आता पुढची योजना, पुढची योजना बघायची सुवर्ण जयंती, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, जी पुढे महात्मा गांधी एमजी नरेगामध्ये विलीन करण्यात आली होती. राईट, परंतु ही योजना पण आपल्याला बघायची आहे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी आहे ती 25 सप्टेंबर 2001 ला सुरू करण्यात आलेली आहे. कधी? 25 सप्टेंबर 2001. आता कोणत्या 2 योजनांचं एकत्रीकरण करून ही योजना सुरू करण्यात आली? जी JRY, जी जवाहर रोजगार योजना, आता जी बघितली आपण 1989 मध्ये जी जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली होती, ती जवाहर रोजगार योजना 1989 ची, आणि EAS म्हणजे काय? एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम, जी 1993 ला सुरू करण्यात आली होती. आता ही एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम काय होती हो? एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम बद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला. जे ग्रामीण गरीब होते, त्या ग्रामीण गरिबांना गॅरंटेड एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करणारी, म्हणजे आश्वासित रोजगार देणारी 1993 साली EAS योजना सुरू केली होती, एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम. आता ती त्यांना एम्प्लॉयमेंट, गॅरंटेड एम्प्लॉयमेंट कधी द्यायचं तर ज्यावेळेस आपल्या शेतीचा सीझन हा पडलेला असेल किंवा शेतीमध्ये त्यांना काम नसेल, अशा वेळेस म्हणजे उन्हाळ्यामध्ये वगैरे काम नसतं शेतीमध्ये, तर त्यावेळी काय करायचं? ग्रामीण गरिबांना रोजगार द्यायचा, आश्वासित रोजगार द्यायचा. आणि लक्षात ठेवा, या EAS योजनेअंतर्गत 100 दिवसांचा आश्वासित रोजगार दिला जात होता. 100 डेज, वर्षामधून प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तींना 100 दिवसांचा रोजगार दिला जात होता, ज्याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांना रोजगार दिला जात होता. परंतु याच्यामध्ये जे 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिला आणि पुरुष आहेत त्यांना रोजगार दिला जात होता. हे लक्षात ठेवा. इथं पण उद्दिष्ट काय होतं? 100 दिवसांचा आश्वासित रोजगार देणं, एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम, राईट, 1993 ची. तर मी थोडक्यात तुम्हाला सांगितली. ओके, सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आता आपण आपल्या योजनेकडे येऊ. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी आहे ती कधी सुरू करण्यात आलेली आहे? 25 सप्टेंबर 2001. JRY आणि EAS या दोघांच्या एकत्रीकरणातून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली. याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? ग्रामीण भागात अतिरिक्त मजुरी आधारित रोजगार निर्माण करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं अन्न सुरक्षा प्रदान करणे. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. नंतर टिकाऊ सामुदायिक, सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, हे त्याचं दुय्यम उद्दिष्ट आहे. नंतर ही 2005 साली संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना MG नरेगामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे. परंतु महत्त्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या आहेत. ही केंद्र पुरस्कृत, ही जी योजना आहे ती पूर्णपणे केंद्र पुरस्कृत योजना होती. परंतु जे कॉस्ट शेअरिंग होतं, याचा जो खर्च होता तो खर्च केंद्र सरकार 75% तर राज्य सरकार 25% असा वाटला जात होता.
आणि सगळ्यात महत्वाचं, जी अन्न सुरक्षा दिली जात होती या योजनेअंतर्गत, तर तो अन्न सुरक्षा जी आहे ती केंद्र सरकारकडून होती. धान्य जे देण्यात येत होतं ते धान्य केंद्र सरकारकडून विनामूल्य उपलब्ध करून दिलं जात होतं. हे लक्षात ठेवा. राईट. मजुरी अंशत रोख स्वरूपात किंवा अंशत धान्य स्वरूपात दिली जात होती. मजुरी रोख आणि धान्य दोन्ही स्वरूपात दिली जात होती. हे पण तेवढंच महत्वाचं आहे, कारण इथे एमपीएससी स्टेटमेंट देते. प्रारंभी प्रति कामगार प्रतिदिन किमान 5 किलो धान्य देण्यात येत होते. प्रतिदिन प्रति कामगार 5 किलो धान्य या योजनेअंतर्गत देण्यात येत होतं. परंतु नंतर आता पुढे काय केलेलं आहे, हीच योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये विलीन करण्यात आलेले, जिथं पण काय केलं जातं, धान्य 5 किलो पर्यंत दिलं जातं. ते पुढे सांगतोच मी तुम्हाला. चला आता, आणि सगळ्यात महत्वाचं, ही जी योजना आहे, ही योजना, याचा लक्षित गट कोण होता? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा लक्षित गट होता हस्तमजुरीवर आधारित अकुशल कामाची गरज असलेले सर्व ग्रामीण गरीब. याच्यामध्ये 33% महिलांना, 30% महिलांसाठी 30% आरक्षण सुद्धा होतं. बघा, हे महत्वाचं आहे बरं का. बघा, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत महिलांना 30% आरक्षण दिलं जात होतं. तर जी एमजी नरेगा आहे, एमजी नरेगा जी स्कीम आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, याच्या अंतर्गत 33% आरक्षण देण्यात येतं महिलांना कामासाठी. नंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जे आहेत त्यांच्यासाठी विशेष तरतुदी पण केल्या जात होत्या. तर हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. चला पुढे जाऊ. आता आपल्याला बघायची आहे, मगाशी जे म्हटलं, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, ज्या 3 योजनांचं एकत्रीकरण करून काय केलेली आहे, 1 डिसेंबर 1997, कधी 1 डिसेंबर 1997 ला सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना आणि सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू केलेली आहे. तर आधी आपण शहरी रोजगार योजना बघू. कोणकोणत्या योजनांचं एकत्रीकरण केलेलं आहे इथं, तर नेहरू रोजगार योजना, जी शहरी भागासाठी सुरू केली होती, मगाशी बघितली आपण. कधी सुरू केली होती हो? 1989 मध्ये. 1989 मध्ये नेहरू रोजगार योजना सुरू करण्यात आली होती. युबीएसपी काय आहे? युनिव्हर्सल बेसिक सर्व्हिस प्रोग्राम, जो शहरी भागातील गरिबांसाठी सुरू करण्यात आला होता. कधी? 1991 मध्ये. 1991 मध्ये. आणि जी PMIUPP, याचा लॉंग फॉर्म काय आहे, तर प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम. काय? सॉरी, इरॅडिकेशन, एलिव्हेशन नाही, तर इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी इरॅडिकेशन प्रोग्राम. हा जो होता तो प्रोग्राम नोव्हेंबर 1995 मध्ये, नोव्हेंबर 1995 मध्ये सुरू करण्यात आला होता. राईट. याच्या अंतर्गत काय केलं जायचं, तर स्वयंरोजगाराच्या सुविधा ह्या शहरी गरिबांना दिल्या जायच्या. स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिलं जातं. ओके. तर या 3 योजनांचं एकत्रीकरण करून 1 डिसेंबर 1997 ला सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर ही पूर्णपणे केंद्र पुरस्कृत योजना आहे. जे कॉस्ट शेअरिंग आहे, योजनेचा जो खर्च आहे, तो खर्च 75-25 असा आहे. 75 केंद्र करेल, 75 केंद्र करेल, तर राज्य 25% करणार होतं. राईट. तर ही योजना शहरी बेरोजगार व अल्प रोजगारीत, अंडर एम्प्लॉयड, शहरी बेरोजगार आणि अल्प रोजगारीत गरिबांना स्वयंरोजगार उपक्रम उभारण्यासाठी प्रोत्साहन देऊन किंवा वेतनाधारित रोजगार, म्हणजे स्वयंरोजगार आणि वेतनाधारित रोजगार उपलब्ध करून देणारी ही योजना होती. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आता ग्रामीण भागासाठी कोणती योजना सुरू केली, तर ग्रामीण भागासाठी या 1997 मध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. तर आता बघा, 1 2 3 4 5 6 योजनांचं एकत्रीकरण करून सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू केलेली आहे. तर आता ह्या कोणकोणत्या एकत्रीकरण केलेल्या योजना कोणकोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये पहिली म्हणजे IRDP, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण आत्ताच थोडा वेळापूर्वी बघितला. कधी सुरू केला होता IRDP, जो 1978 मध्ये लॉन्च केला होता आणि त्याची अंमलबजावणी कधी केली होती, अंमलबजावणी त्याची 1980 मध्ये केली होती. बरोबर, 1980 मध्ये 2 ऑक्टोबर 1980 ला IRDP प्रोग्राम सुरू केला होता, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. नंतर ट्रायसेम. आता ही ट्रायसेम योजना काय आहे, ट्रायसेम म्हणजे ट्रेनिंग फॉर रूरल यूथ,
ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. स्वयंरोजगारासाठी जे ग्रामीण युवक आहेत त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करणारी 1979 साली ही योजना सुरू करण्यात आली होती, ट्रायसेम. नंतर डॉक्रा, जे आताच आपण बघितली, डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रुरल एरियाज, ग्रामीण क्षेत्रातील महिला आणि बालकांचा विकास योजना, जी 1982 मध्ये सुरू करण्यात आली होती, राईट, ही योजना. नंतर MWS मिलेनियम वेल्स स्कीम, दशलक्षी विहीर योजना जी होती, ती दशलक्षी विहीर योजना 1988-89 ला सुरू करण्यात आली होती, राईट, जी ऍक्च्युली NREP आणि RLGP अंतर्गत सुरू करण्यात आली होती. नंतर GRY अंतर्गत ती सुरू करण्यात आली होती. MWS मिलेनियम वेल्स स्कीम म्हणजे दशलक्षी विहीर योजना. नंतर GKY म्हणजे कुठली होती? गंगा कल्याण योजना. गंगा कल्याण योजना जी होती 1997 मध्ये सुरू करण्यात आली होती. 1997 मध्ये सुरू करण्यात आली. कशासाठी? तर जे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत त्या लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, याच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. परंतु ते लघु आणि सीमांत शेतकरी म्हणजे कुठले? BPL, लक्षात. नंतर सिट्रा काय होती? SITRA. सिट्रा म्हणजे सप्लाय ऑफ इम्प्रूव्ड जे हे असतात, टूल किट्स असतात, सप्लाय ऑफ इम्प्रूव्ड टूल किट्स टू रुरल आर्टिसन्स. जे ग्रामीण कुशल कामगार आहेत त्या कुशल कामगारांसाठी टूल किट प्रोव्हाइड करणारी ही एक योजना होती, जी 1992 मध्ये सुरू केली होती, राईट. तर या 6 योजनांचं एकत्रीकरण केलं आणि एकत्रीकरण करून सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू केलेली आहे. ओके, कोणकोणते? IRDP, ट्रायसेम, डॉक्रा, MWS, GKY आणि सिट्रा या योजनांचं एकत्रीकरण करून. तर याचा उद्देश काय होते? तर बघा, ही योजना पूर्णपणे केंद्र पुरस्कृत होती आणि केंद्र आणि राज्यांमध्ये याचा जो कॉस्ट शेअरिंग आहे तो 75-25 असा होता. 75% केंद्र सरकार खर्च करणार आणि राज्य सरकार 25% खर्च करणार, राईट. नंतर आपल्या देशातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म उद्योग स्थापन करून दारिद्र्य निर्मूलन करणे, काय सूक्ष्म उद्योग स्थापन करण्यावरती भर देणारी योजना होती आणि त्याच्या थ्रू दारिद्र्य निर्मूलन, पॉवर्टी एलिव्हेशन वरती भर देणारी ही योजना होती. हा केंद्रित दृष्टिकोन या योजनेनं स्वीकारण्यात आला होता. तर याच्या अंतर्गत काय काय मिळत होतं? बँक कर्ज, नंतर सरकारी अनुदान यासारख्या उत्पन्न निर्मिती साधनांच्या संयोजनाद्वारे सहाय्य मिळवलेल्या गरीब कुटुंबांना म्हणजे BPL, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना, गरीब कुटुंबाला BPL पातळीच्या वर आणणे. BPL पातळीच्या वर आणणे हा उद्देश होता. स्वयंरोजगाराच्या सर्व पैलूंना व्यापणारा, ग्रामीण गरिबांना स्वसहाय्यता गटामध्ये संघटित करणारा सूक्ष्म उद्योगांचा एक सर्वंकष कार्यक्रम म्हणजे काय होती? सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना होती. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आता सगळ्यात महत्वाची योजना बघायची आहे, ज्याच्यावरती MPSC सतत प्रश्न विचारते, ती म्हणजे कोणती? तर महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट स्कीम, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना. ही खूपच महत्वाची योजना आहे. याच्यावरती MPSC सतत प्रश्न विचारते. आता कशावरती प्रश्न विचारते तेही तुम्हाला सांगतो. तर बघा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नंतर त्याला महात्मा गांधींचं नाव देण्यात आलेलं आहे. तर जी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी आहे त्याच्यासाठी कायदा कधी केला गेला, तो कायदा अंमलात कधी आणला गेला, महात्मा गांधींचं नाव कधी देण्यात आलं, या सगळ्याच गोष्टी विचारल्या जातात. तर बघा, जी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा जो कायदा आहे तो कायदा संसदेमध्ये 7 सप्टेंबर 2005, हे लक्षात ठेवा, 7 सप्टेंबर 2005 ला कायदा करण्यात आला. ऍक्च्युली ही 1991 मध्ये नरसिंहराव सरकारनी ही प्रपोज केली होती ही योजना, परंतु त्यांनी सुरू नव्हती केली. म्हणून नंतर मनमोहन सिंग गव्हर्नमेंट ज्यावेळेस आलं 2004-5 मध्ये, त्यावेळेस मनमोहन सिंग गव्हर्नमेंटनी राईट टू वर्क, कामाचा अधिकार सर्वांना मिळवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. सगळ्यात मोठा रोजगाराचा प्रोग्राम आहे सध्याच्या भारतातला. 40 ते 50 हजार कोटी किंवा त्यापेक्षा जास्त याच्यावरती खर्च केला जातो. तर बघा, 7 सप्टेंबर 2005 ला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा पास करण्यात आला आणि ही योजना
ही अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली? 2 फेब्रुवारी 2006. 2 फेब्रुवारी 2006 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय, तर कोणत्या 2 योजनांचं एकत्रीकरण करून ही योजना सुरू करण्यात आली? तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम या 2 योजनांचं एकत्रीकरण करून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केलेली आहे. तर हे आपल्याला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. आता या योजनेला 2 ऑक्टोबर 2009 रोजी महात्मा गांधींचं नाव दिलं आणि या योजनेला पुढे काय म्हटलं झालेलं आहे की म्हणण्यात आलेलं आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. तर या योजनेअंतर्गत काय केलं जातं, या योजनेअंतर्गत जे निम्न आणि कमी उत्पन्न कुटुंबातील व्यक्ती आहेत म्हणजेच बीपीएल, जे बीपीएल व्यक्ती आहेत ग्रामीण भागातले, राईट, ग्रामीण भागातील जे निम्न आणि कमी उत्पन्न गटातील लोक आहेत, कुटुंब आहेत, त्या कुटुंबातील एका व्यक्तीला किमान 100 दिवसांचा गॅरंटेड रोजगार किंवा 100 दिवसांचा आश्वासित रोजगार पुरवण्याचं हे काय करते, काम करते. म्हणजे 100 दिवसांचा आश्वासित रोजगार पुरवला जातो, राईट. निम्न आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंब किंवा बीपीएल कुटुंबातील एका सदस्याला 100 दिवसांचा गॅरंटेड एम्प्लॉयमेंट देणारी ही स्कीम आहे. तर या स्कीम अंतर्गत काय करावं लागतं, तर ग्रामपंचायतमध्ये नाव नोंदणी करावी लागते. सदस्याने ग्रामपंचायतमध्ये नाव नोंदणी केल्यानंतर त्याला नाव नोंदणी केल्यापासून 15 दिवसांच्या आत, किती, 15 दिवसांच्या आत आणि ग्रामपंचायतीपासून 5 किलोमीटरच्या परिसरात त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो. जर 15 दिवसांच्या आत रोजगार उपलब्ध करून नाही दिला तर त्यांना बेरोजगारीचा भत्ता द्यावा लागतो आणि 5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर जर असेल तर त्यांना एक्स्ट्राचा रोजगार द्यावा लागतो, राईट. हे लक्षात ठेवा. तर या योजनेचं जे वित्त पोषण आहे म्हणजे या योजनेचं जे वित्त सगळं पूर्णपणे जो फंड आहे तो फंड पूर्णपणे केंद्र सरकारकडून येतो. राज्य सरकार त्याच्यामध्ये काही वाटा नाही, सगळा रोजगार केंद्र शासन देतं, राईट. आणि त्याचं फक्त जे साहित्य आहे, योजनेसाठी लागणारं साहित्य, ते साहित्य खर्च हा फक्त सामायिक पद्धतीने उचलला जातो. केंद्र 60% आणि राज्य 40% उचलतं. परंतु जो रोजगार मिळतो प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला तो रोजगार पूर्णपणे केंद्र सरकार देतं, राईट. तर आता लक्षात ठेवा की याचं सोशल ऑडिट पण केलं जातं. सोशल ऑडिट, सामाजिक लेखापरीक्षण पण केलं जातं आणि महिलांसाठी 33% आरक्षण पण दिलं जातं या योजनेअंतर्गत. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत देशामध्ये सर्वात जास्त रोजगार कुठं दिला जातो, तर हरियाणामध्ये. कुठं? हरियाणामध्ये पर डे 374 रुपये, किती, 374 रुपये पर डे एवढा रोजगार दिला जातो एका व्यक्तीला. आणि महाराष्ट्रामध्ये किती दिला जातो, महाराष्ट्रामध्ये हे पण लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये पर डे 297 रुपये, पर डे 297 रुपये एवढा रोजगार दिला जातो सध्याच्या घडीला. ओके, हे लक्षात ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. तर आय होप यू की तुम्हाला सगळ्या रोजगाराच्या योजना समजलेल्या असतील. ज्या आता राहिलेल्या योजना आहेत, राईट, त्या योजना आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. तर या पहिल्या भागामध्ये आपण सगळ्या रोजगाराच्या योजना, महत्वाच्या योजना बघितलेल्या आहेत. राहिलेल्या योजना आणि ज्या गव्हर्नमेंटने नवीन सुरू केलेल्या योजना आहेत त्या आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. तर लक्षात ठेवा, तुमची जी स्टडी आहे ती सुद्धा या कासवासारखी कन्सिस्टन्सी तुमच्या स्टडीमधली तुम्ही मेंटेन ठेवा, या कासवासारखी, राईट. सशासारखं करू नका. 2 दिवस अभ्यास करायचा, तिसऱ्या दिवशी निवांत राहायचा असं नको, राईट. शेवटी ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये कासवच जिंकलं होतं, बरोबर. सो हे लक्षात ठेवा की बाबा कासवासारखंच कन्सिस्टन्सी आपल्याला काय करायची, कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युटी स्टडी मधली आपल्याला तशी ठेवायची आहे, जेणेकरून आपण डेली आपण काय करू, अभ्यास करू. ओके, सो आय होप यू की तुम्हाला या सगळ्या योजना व्यवस्थित लक्षात आल्या असतील. तर या योजनांचं PDF तुम्हाला मिळूनच जाईल. सो त्यासाठी काय करायचं, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा, मेसेज करायचा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो. सो आपण इथेच थांबू, परत भेटूया आपण
पुढच्या लेक्चरमध्ये जिथं आपण बाकीच्या योजना पूर्णपणे बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मग सगळ्याच बाकीच्या योजना असतील. त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा विधेयक असेल ते पण बघायचे, कारण त्याच्यावरती पण एमपीएससी सतत प्रश्न विचारते. सगळ्या राहिलेल्या योजना बघू आपण. सो इथंच थांबू आज. थँक्यू सो मच. हॅव ग्रेट डे. आणि जाता जाता हे लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच.